चर्चा केली जाईल. तर सद्यस्थितीला आपण पाहताय ही मॅच मी म्हणेल की खऱ्या अर्थानं पूर्व पॅन्थर संघासाठी फार महत्त्वाची आहे. तर पूर्व पॅन्थर्स हा मॅच संघ ही जरा मॅच जिंकला तर या गटामध्ये एक वेगळी पानवे ग्रामस्थ मंडळ यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. पानवे ग्रामस्थ मंडळ काचरुंग साहेब आणि टीम. पहिला बॉल बार महत्वपूर्ण मॅच आहे. अर्थात पूर्व पॅन्थर संघाच्या बाजूने पहिला बॉल फेस करण्यासाठी अभिनव भुवड पहिल्याच बॉलवरती शॉर्ट आर्म पुलचा हल्ला चढवलाय. चेंडूला पाठवून दिलंय प्रेक्षकांच्या भेटीला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती पॉझिटिव्ह इंटेंट अप्रोच दृष्टिकोन क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचा विषय राहिला आणि पहिल्याच बॉलवरती जसा शॉर्ट लेंथवरती हा बॉल होता फेकून दिला. ही ताकद आहे अभिनव भुवडची. आपण या खेळाडूला या अगोदर या क्रीडा नगरीवरती बऱ्याचदा अशा प्रकारच्या आक्रमक खेळ करताना पाहिलेत आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पूर्व पॅन्थर संघासाठी सज्ज. पुढचा बॉल अगदी टप्प्यात आला आणि या बॉलचा कार्यक्रम केला सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अफलातून प्रहार अभिनव भुवड नाम ही काफी आहे. दोन बॉलवरती आपण ते घणाघाती प्रहार देखील पाहिले. अगदी बडे मंच का खिलाडी म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ही मॅच त्याच्या संघाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची. इथे जर जिंकला तर या गटामध्ये तो नेट रन रेटचा देखील विचार केला जाईल आणि मी म्हणेल की मजबूत स्थितीमध्ये आहे बॅटिंग करणारा पूर्व पॅन्थरचा संघ. पहिल्याच दोन बॉलवरती दोन मोठे प्रहार. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय जमिनी लगत. बॉलला अडवलं गेले काऊ कॉर्नर रिझनमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी शेवटच्या मोमेंटला. थांबायचं की जायचं याच्यावरती चर्चा. अगदी दुसरा धाव घेण्याचं धाडस माणस दाखवलं. पंचांचं बोट यावेळी आकाशाकडे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज केतन झाला बाद. अगदी मंगलमूर्ती चषक ही स्पर्धा ज्यावेळी नारंगीच्या क्रीडा नगरीमध्ये पार पडली त्यावेळी ते चित्र देखील आपण पाहिले. तर स्पर्धेमध्ये एक वेगळा नियम होता. आलेल्या प्रत्येक षटकारासाठी 5 धावांचं वृक्षारोपण 5 झाडांचं वृक्षारोपण आपण पाहिलं. चला जे गाडी घेऊन जे प्रेक्षक आतमध्ये आलेत विकेटच्या मागे जे पिशवी घेऊन गाडी घेऊन टू व्हीलर चला बाहेर घ्या. चला मागे विकेटच्या मागे जे टू व्हीलर घेऊन प्रेक्षक आलेत त्यांनी ती टू व्हीलर प्लीज जरा बाहेर या. विकेटच्या मागे जे तिकडे बसलेत टू व्हीलर त्यांना विनंती आहे माझा आवाज मित्रांनो तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडीशी घाई करा. मैदानाकडे वळूयात. मैदानावरती अभिनव भुवड नावाचा दबदबा राहिलाय. पहिल्याच 2 बॉलवरती 2 घणाघाती प्रहार. त्याच्यानंतर केतन बादशाला नवीन बॅटर. यावेळी देखील अफलातून लाजवाब षटकार अभिनव भुवडच्या बॅटमधून आलाय. अभिनव ब्रँडेड षटकार. पूर्व पॅन्थर्सला विनंती आहे प्लीज. ऋतिक चला ऋतिक नवीन बॅटर आलाय. तुमचा 12th मॅन नाहीये. खास करून लक्ष असू द्यात. याच्यानंतर तुम्ही स्कोर कार्डवर आक्षेप नोंदवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. याच्यावर देखील थोडंसं लक्ष केंद्रित करा. 3 बॉलवरती 3 षटकार. फुल टॉस बॉल. या बॉलवरती संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक बॉलवरती आला मात्र 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार. अभिनवच्या बॅटमधून आणखी एक अफलातून चौकार.
स्वागत आहे. मी विनंती करतोय या साहेब इकडे या. पाच बॉलचा खेळ संपलाय. दाफलकावरती धावा 22. शेवटच्या बॉलवर देखील आता फक्त मैदानावरती अभिनव नावाची चर्चा सुरू आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि बॅटिंग करणारा पूर्व पॅन्थर संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट्स 28 रन्स. चला टिंगरे मास्टर माइंड थोडंसं घाईनं आपण क्षेत्ररक्षण पसरवून घ्या, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जो अभिनवचा तडाखा राहिला अक्षरशः टिंगरे मास्टर माइंड संघाला विचार करायला भाग पाडले की आता षटक क्रमांक 2 मध्ये काय स्ट्रॅटेजी आपण आणूया. आणि षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशला पाठवलं जात आहे. धाव फलकावरती धावा झाल्यात 28-28 अभिनवच्या प्रत्येक षटकारासाठी. यावेळी जर आपण पाहिलं तर नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले, स्वतःला अगदी थांबवलं, एक सिंगल आले. चला माफ करा 30 धावा ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. आणि अगदी येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी प्रियंका निंबरे मॅडम खामगाव सरपंच जो ज्यांच्या मालकीचा संघ आहे पूर्व पॅन्थर्स, या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक. अभिनव भुवट स्ट्राईक हँडला लाजवाब बॅटिंग क्लास. पुन्हा एकदा या बॉलवरती देखील तुटून पडलाय. डाले तो कहा पे डाले असा प्रश्न मात्र गोलंदाजांना पडलाय. षटकार काय व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. 7 बॉलमध्ये तब्बल 35 धावांची मातब्बर इनिंग पेश केली जाते. लाजवाब अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. प्रश्न पडलाय गोलंदाजाला तर टाकायचं कुठे. यावेळी अकुटप्प्याचा बॉल मिस टाइम हिट, संधी निर्माण झाली आहे मात्र 2 क्षेत्ररक्षक अगदी बरोबर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा या बॉलवरती आणि 2च्या मदतीने रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 बॉल 38 धावा, 2 षटकांची मॅच. सर्व काही हे तुमचा दृष्टिकोन. अगदी शाळेत असताना आपल्याला बरेचसे कोण शिकवले गेले आपण पाहिलं असेल, काटकोन, त्रिकोण आणि त्याच्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. आणि अगदी तो इम्पॅक्ट अगदी जाणवतोय. बॅटर अभिनवच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग राहिले. लाजवाब क्लासिकल स्ट्रोक. गोलंदाज पुढे एकदा रवाना होतोय. स्ट्राईक हँडला अभिनव लाजवाब यावेळी बीट केलाय. गतीनं बीट, केवळ एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाणार नाहीये, केवळ सिंगलवरती थांबवलंय आणि स्ट्राईक या वेळेला रोटेट केली जाते. पंचांचा इशारा देखील पाहत आहे. पॅडवरती बॉल होता आणि लेग बायच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला अंमलात आणला जातोय. एक अवांतर धाव स्कोरकार्डमध्ये अर्जित होत असताना 39 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं जात आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. येणारे 2 बॉल 2 षटकामध्ये काय अफलातून बॅटिंग राहिली आहे. पूर्व पॅन्थर संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा होता आणि अभिनवलाचं चालणं देखील फार महत्त्वाचं. त्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली. 5वा बॉल अकुटप्प्याचा लाजवाब भन्नाट वेग. बॉलवरती रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. येस, बॅक टू द डगआउट.
शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी पूर्व पॅन्थर्स संघाचा संघ नायक कॅप्टन अभिनव भुवड ऑन द स्ट्राईक हँड. धावफलकावरती धावा 39-39. लाजवाब बॅटिंग. किती एकट्या अभिनवच्या 35 धावा या इनिंगमध्ये राहिल्यात. शेवटचा बॉल 1 to go. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फिरकावलाय बॉलला लॉंग स्टॉप झोन मध्ये क्षेत्ररक्षक. शेवटच्या बॉलवरती विकेट. अगदी पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्व पॅन्थर्स संघ 39 धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. येणारे 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी टिंगरे मास्टरमाइंड संघासमोर आव्हान आहे 40 धावांचं. इथून पुढे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत ऐकूयात. संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज प्रारंभिक जोडी चला मैदानावरती पाठवून द्या. मॅच मध्ये अभिनव भुवड नावाचा कहर आपण पाहिलात. दी रायगड जिल्ह्यातील मसला तालुक्यातील कोलवड गावचा सितारा. सातत्याने या खेळाडूला दी रायगडच्या भूमीवर बऱ्याच ठिकाणी आयकॉन खेळताना पाहिलं. अगदी मायरा 11 मंडणगड जो मंडणगडचा संघ आहे या संघाकडून देखील सातत्याने अभिनव भुवड या खेळाडूला नारंगीच्या क्रीडानगरीमध्ये देखील आपण पाहिलंय. लाजवाब खेळाडू आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये मस्सा तालुक्यामध्ये खेळाडूची चर्चा एक वेगळी राहिली आहे. या मॅचमध्ये आपल्या नावाचा परिचय दिला त्याने प्रेक्षकांना. पाहिलं तर येणारे 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. 20च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळ करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता 20 धावा हे जमवल्या जातील का की दुसऱ्या बाजूला त्या धावांवर अंकुश लगावण्याचं काम पुन्हा एकदा पूर्व पॅन्थर्स संघ करेल. कारण पूर्व पॅन्थर्स संघाला जिंकणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण या गटाचा आपण विचार केला तर टिंगरे मास्टरमाइंड 2 सामने जिंकून या गटामध्ये टॉप करतोय. त्याच्याबरोबरीने AP वॉरियर्स हा संघ देखील 2 मॅच जिंकलाय. आणि त्याच्यानंतर पूर्व पॅन्थर्स या संघाला 2 मॅच जिंकणं हे निर्णायक आहे. अगोदरची एक मॅच विजयी राहिले आणि ही मॅच त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वपूर्ण. हॅलो, या ठिकाणी संतोषजी बोरले संदेरीचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला त्यांनी या ठिकाणी विशेष सहकार्य केलं होतं. तसेच दर्पणाताई दौलत कासरुंग यांच्याकडून आपल्याला स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज म्हणून कूलरची बक्षीस मिळवतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपण बक्षीस आपलं त्यांना स्मृतिचिन्ह देणार आहोत. संतोषदादा बोरले आणि दर्पणाताई दौलत कासरुंग यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. चला मॅचला आपण करूया सुरुवात. आमच्या संदर्भ विभागाच्या प्रिया विशाल जाधव यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा वरती यायचं आहे सत्कार करण्यासाठी. प्रिया विशाल जाधव आणि मनीषा अशोक भोड या दोघींनी यायचं आहे वरती. मनीषा अशोक भोड आणि प्रिया विशाल जाधव या दोघींनी कृपया वरती यायचं आहे स्टेजवर. मंजुलाताई मौले ह्या तिघींनी यायचं इकडे. चला मॅच मंजुलाताई मौले, मनीषा अशोक भोड आणि प्रिया विशाल जाधव. चला विश्वास आणि किरण ही आघाडीची जोडी मात्र टिंगरे मास्टरमाइंड संघानं मॅच मध्ये पाठवल्याने दोन्ही खेळाडूंची नावं पहा. म्हणजे टिंगरे मास्टरमाइंड म्हणजे एका ठिकाणी विश्वास द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आशेचा किरण दाखवायचा मॅच मध्ये. म्हणजे तुम्हाला 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगलनं सुरुवात झाली. बॅटर विश्वासच्या बॅटमधून सिंगल
गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी तोंडसुरे गावचा सितारा रोहन महाडिक पहिल्याच बॉलवरती सिंगल. 11 बॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी संधी निर्माण झाली यस यावेळी अगदी दुसऱ्याच बॉलवरती फलंदाजाला बाद विकेटचं पतन. बॉलवरती बोलबाला रोहनचा राहिलाय आणि ही मॅच पूर्व पॅन्थर्स संघाच्या बाजूनं. तसेच या ठिकाणी आमच्या संदेरी विभागाचे संदेरी गावचे सुपुत्र श्री संतोष बोरले साहेब यांनी सुद्धा आपल्याला विशेष योगदान दिलं होतं. मी उमेशजी पोटले साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. राकेश आणि उमेशजी दोघांनी मिळून. दादा इकडे मध्ये. ही फार चुरशीची मॅच पूर्व पॅन्थर संघाच्या दृष्टिकोनातून पहिल्याच 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल. त्याच्यानंतर विकेट्स प्राप्त झाले. नवीन बॅटर निमेश मैदानाच्या वरती दाखल झालाय. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. अगदी कव्हर पॉइंटला झेल टिपला जातोय. या षटकातील हा दुसरा गडी बाद विकेटचं पतन. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज रोहन माडिक आणि जर हॅट्रिक आली तर संघाच्या संघमालक प्रियंका निम्रे मॅडम यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आपल्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम मात्र प्रियंकाताई निम्रे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅटरसाठी पारितोषिक होतं आता रोहनसाठी देखील ते लागू झाले. या बॉलवरती विकेट आली तर 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक या बॉलवरती नोंदवली जाईल का याच्यावरती देखील संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा. शैलेश पातेरे कनगर गावचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरतून पुढे एकदा रोहन. यावेळी धावचीची संधी होती. अगदी तालुका महिला मंडळ यांना विनंती आहे. धावफलकावरती धावा 2-4 चेंडूचा खेळ संपला आणि 2 धावा स्कोर कार्डवरती. म्हणजे 8 मध्ये अजूनही 38 धावांची गरज. क्वालिफाय कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. बॉल या षटकातील गोलंदाज रोहन राऊंड द विकेट नाव ऑन द ट्रॅक. लास्ट जवाब डिलिव्हरी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर यावेळी बाहेर काढले. त्याच्यावरती प्रत्युत्तर नव्हतं. बॅटर्सकडे अगदी सन्मान दिला आणि क्रिकेटच्या मैदानावरती फार महत्त्वाचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. हे तंत्र प्रत्येक खेळाडूकडे असायला हवं आणि ते तंत्र यावेळी पाहिलं. हे ब्लॉक होलमध्ये बॉल होता. ब्लॉक केलं बॅटरला आणि त्याच्यानंतर फक्त डिफेन्स करण्याव्यतिरिक्त बॅटर्सकडे पर्याय नव्हता. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 1 टू गो. उडवला या बॉलला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉल खाली. 2 क्षेत्ररक्षकांची उडाली झुंबड मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती बाद. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 38 धावांची गरज. 2 धावा स्कोर कार्डवरती येणारे 6 बॉलमध्ये 38. मी म्हणेल की टार्गेट अशक्य आहे मात्र क्रिकेटच्या मैदानावरती इम्पॉसिबल शब्दाला जागे नाही. कारण इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल शब्द देखील लपलाय. पहिल्या बॉलवरती वाईट म्हणजे आपण पाहिलं तरी सिंगल येते आणि रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
6 बॉल 6 मध्ये 37. ते क्रिकेटचा मैदान आणि क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचशा अशा घटना आपण उलटफेर बऱ्याचदा पाहिलेत. 6-37 हे समीकरण. या बॉलवरती शैलेश पातेरेच्या बॅटमधून जसा बॉल आला अगदी त्याच स्पीडनं तो बाहेर देखील गेला. षटकार. केतन धोकटे या ठिकाणी ते सल्ला देताना देखील पाहिला, कारण शैलेशचा खेळताना माहिती आहे हे दोन्ही अगदी एकाच गावातील खेळाडू आहेत, कणगर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे अगदी गोलंदाजाला सल्ला दिला जातो की या टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला हवी. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅचला 31 धावांची गरज. पुढचा बॉल गोलंदाज ऑन द ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ वरती त्याला पाठवून दिलंय आउट ऑफ द प्लॉट. प्रेक्षकांच्या भेटीला वावराच्या बाहेर हा देखील आलाय. षटकार. ते आणि 4 मध्ये बनवायचे 25 धावा. 4 आणि 25 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पुढचा बॉल. पुढच्या बॉलवरती काय घडतंय? पुढच्या बॉलवरती बरंच काही मैदानावरती घडतंय. अंपायरचा सिग्नल या बॉलवरती नाही आहे, अर्थात डॉट बॉलची सांगता. थोडासा सुटकेचा श्वास टाकला असेल मी म्हणेल की डगआउट मध्ये पूर्व पॅन्थर संघाच्या. शैलेश पाथेरे ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता 3 बॉलमध्ये करायचे तर तब्बल 24 धावा. औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाज पुढे एकदा ऑन द ट्रॅक. या बॉलवरती जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज फलंदाज बाद. राहिले समीकरण 2 मध्ये करायचे 24. नवीन बॅटर मैदानामध्ये होईल दाखल. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. अगदी 2 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24-24. षटकातील 5वा बॉल. 5व्या बॉलवरती कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे, म्हणजे आता मॅचमध्ये जवळजवळ पूर्व पॅन्थर संघाने आपला जो विजय आहे तो निश्चित केलाय, कारण 1 बॉलवरती 24 ची गरज आहे. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आहे 24 धावांची गरज. पूर्व पॅन्थर्स संघ मात्र जवळजवळ आपला विजय सुनिश्चित करतोय मॅचमध्ये. स्टेप आउट झाले आणि या बॉलवरती की परत एक सिंगल आणि मॅचचा विजय संघ ठरला. अर्थात प्रियंका निमरे यांच्या मालकीचा पूर्व पॅन्थर्स हा संघ मात्र 2 मॅचनं या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवणारा संघ राहिलाय.